नमस्कार. आज मी तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी असो एकदम छान अशी रेसिपी आणि झटपट रेसिपी बनवून दाखवणार आहे. आणि जर मुलं पालक खात नसतील तर ही रेसिपी त्यांच्यासाठी आहे. तर चला तर मग रेसिपी बनवूयात. तर त्यासाठी अगोदर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 कप आपल्याला रवा घालायचा. या ठिकाणी शक्यतो बारीक रव्याचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आपण याला पावडर बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. त्यानंतर लगेचच यामध्ये 1 कप दही टाकायचं आहे. आणि या ठिकाणी मी पालक घेतलेली आहे. पालक मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, ती यामध्ये टाकायची आहे. आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम छान अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे. तर आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही इनोचा देखील वापर करू शकता. तर 10 मिनिटे भिजण्यासाठी ठेवूयात. तर 10 मिनिटानंतर आपलं मिश्रण व्यवस्थित असं फुगलं गेलेलं आहे. आता लगेचच आपण नाश्ता बनवायला घेऊयात. तर पॅनमध्ये ऑइल टाकायचं आहे व छोटे छोटे असे पॅनकेकसारखे आपल्याला नाश्ता बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही या पद्धतीने बनवला तर मुलेही आवडीने खातील. तर अशा पद्धतीने 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे, वाफेमुळे लवकर बनतील. तर एका साईडने आपण याला व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता आपण याला पलटून घेऊयात आणि दुसरी साईड देखील अशाच पद्धतीने भाजून घेऊयात. तर अशा पद्धतीने दुसरी साईड देखील भाजून झालेली आहे. तर आपण बघू शकता मस्त पॅनकेकसारखे आपण छोटे छोटे नाश्ता बनवून तयार केलेला आहे. तर आता आपण याला तडका देऊया. तर तडक्यासाठी ऑइल टाकायचं आहे, मोहरी टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेला लसूण टाकायचा आहे. तर या ठिकाणी लसणाला तुम्हाला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकूयात 1 चमचा पांढरे तीळ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर बनवून घेतलेला नाश्ता यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर तयार आहे आपला हेल्दी आणि मस्त चविष्ट असा नाश्त्याची रेसिपी. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता, ते आवडीने खातील. आणि ही रेसिपी आजची कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. तर याला तुम्ही असं देखील खाऊ शकता किंवा दह्याबरोबर देखील खाऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.